दिसायलाच दिसतंय की नाही हे एकदम रिच, क्रीमी आणि टेस्टी. पण हे आईस्क्रीम नाही किंवा फ्रूट कस्टर्ड ही नाही, तर त्याहूनही जास्त स्वादिष्ट आहे. नमस्कार मंडळी, आंबा स्पेशल सिरीजच्या 10व्या म्हणजे शेवटच्या एपिसोडमध्ये आज आपण बनवतोय आंब्याचा एकदम वेगळा पदार्थ, जो तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल. आणि ज्या पद्धतीने आपण बनवलाय ना, तसा हा मराठी कुकिंग चॅनलवरती अजून कोणीच बनवलेला नाही. त्यामुळे तुम्हालाही हा टेस्टी मँगो डेझर्ट सीझन संपायच्या आधी बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये दूध घालायचे. इथं मी हे पाऊण लिटर दूध घेतलेले आणि म्हशीचंच आहे हे. मी आधी तापवलेलं होतं, त्यामुळे त्याच्यावरती साय आलेली होती. साई सकटच दूध घालायचं. त्यानंतर याला एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा 3 ते 4 मिनिटांमध्ये दुधाला उकळी ही आली आहे. आता पळीच्या साह्याने हे हलवून घ्यायचं आणि साधारण एक 10 मिनिटांसाठी हे आटवत ठेवायचं आहे. लगेचच याच्यामध्ये साखर घालायची नाही. जर लगेचच दुधामध्ये साखर घातली ना, तर ते व्यवस्थित असं थिक होत नाही. साखर दुधामध्ये वितळली जाते. त्यामुळे आधीच थोडंफार आटवून घ्यायचं आणि त्यानंतर मग साखर किंवा बाकीची जी जिन्नस असतात ती घालायची आहेत. हे असंच आटायला ठेवूया. तोपर्यंत आपण याच्यामध्ये घालण्यासाठी एक स्लरी बनवूयात. तर इथे मी अर्धा कप थंड दूध घेतले. आता त्याच्यामध्ये 1.5 मोठा चमचा व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालायची आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्लरी बनवण्यासाठी दूध थंडच वापरायचं, कधीच गरम दूध वापरायचं नाही. काय होतं, गरम दुधामध्ये जर कस्टर्ड पावडर घातली ना, तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ते व्यवस्थित असं मिक्स होत नाही. आता याची छान अशी एक स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. सगळी ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे. एकही गुठळी राहता कामा नये, कारण जर इथं गुठळ्या राहिल्या तर मग दुधामध्ये घातल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या गुठळ्या तयार होतात. तर इथंही आपली स्लरी तयार झालेली आहे. तिकडे दूधही 10 मिनिटांपर्यंत आटलेलं आहे. आता परत एकदा हे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर आज आपण पाऊण लिटर दूध घेतलं होतं, त्यासाठी मी मोठे 4 ते 5 चमचे साखर घेतली आहे. आणि एवढ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित असं गोड हे कस्टर्ड बनतं. तुम्हाला थोडीफार जास्त घालायची असेल, एखादा चमचा तरीही चालेल. तर साखर घातल्यानंतर आता हे आपल्याला सतत असं हलवतच राहायचंय आणि साखर व्यवस्थितरित्या या दुधामध्ये वितळून द्यायची आहे. साखर, कस्टर्ड पावडर सुरुवातीलाच घालायची नाही, त्यामुळे ना याला छान अशी क्रीमी टेस्ट येत नाही. म्हणून आपण हे 2-3 स्टेपमध्ये याच्यामध्ये एक एक करून घालतोय. अशा पद्धतीने बनवून बघा, आपल्या कस्टर्डला ना चव खूप भारी येते. तर इथं बघा तुम्हाला दिसतच असेल, दूधही कमी झालेलं आहे आता, म्हणजेच आटलेलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण जी मगाशी स्लरी बनवलेली होती ना, ती स्लरी घालूया कस्टर्ड पावडरची. आणि दुधामध्ये घालायच्या आधी एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आणि मग घालायचं, म्हणजे कस्टर्ड पावडर त्या दुधाच्या तळाशी राहिलेली नसावी. तर बघा लगेच घातल्या याला थिकनेस यायला लागलंय. किती छान टेक्स्चर आलेलं आहे. पण हे लगेचच शिजलं असं नाही समजायचं. 5 ते 6 मिनिटांपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला हे आता सतत ढवळत शिजवून घ्यायचे. जर हे कच्चं राहिलं तर कस्टर्डमध्ये ना स्वाद तसाच कच्चा लागतो आणि मग ते टेस्टलाही तितकं भारी लागत नाही. त्यामुळे या कस्टर्ड पावडरचा पूर्णपणे कच्चा वास निघून गेला पाहिजे. 5 ते 6 मिनिटांपर्यंत हे शिजवून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला आता वेलची पूड घालायची आहे. तर छोटा पाव चमचा इतकी वेलची पूड घालायची आणि त्यानंतर ही व्यवस्थितरित्या या कस्टर्ड पावडरमध्ये मिसळून घ्यायची. कारण हे गरम असतं, त्यामुळे सहजपणे ती मिसळली जात नाही. बऱ्याचदा त्याची अशी गुठळी राहू शकते एकच ठिकाणी. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित ढवळून हे याच्यात मिसळून घ्यायचं. आणि कोणत्याही प्रकारच्या कस्टर्डमध्ये ना वेलची पावडरचा स्वाद एकदम जबरदस्त जातो, त्यामुळे ती नक्की घालायचीच. आणि आंब्यासोबत तर याचं खूप जबरदस्त असं कॉम्बिनेशन जातं, त्यामुळे अवश्य घाला. तर बघा सुरुवातीपासून म्हणजेच कढईमध्ये दूध घातल्यापासून ते कस्टर्ड शिजेपर्यंत साधारण एक अर्धा तास झालाय आणि आपलं हे कस्टर्ड इथं तयार झालेलं आहे. हे आता संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय.
त्यानंतरच याच्यामध्ये आंब्याचा गर वगैरे घालायचा आहे. त्याच्या आधी याच्यामध्ये आंब्याचा गर घालायचा नाही, नाहीतर हे कस्टर्ड फाटू शकतं, आंब्याचा स्वादही संपूर्णपणे बिघडू शकतो. तर कन्सिस्टन्सी तुम्हाला इथं मी दाखवली अशी पाहिजे. याच्यापेक्षा थोडीफार थिक असेल तरीही चालेल, फक्त पातळ ठेवू नका. तर बघा आपलं हे कस्टर्ड जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरला आलेलं आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी ही थोडी जास्त थिक झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचे. तर एका मोठ्या आंब्याचा गर मी काढून घेतला होता, तो एक छोटी वाटी भरला, तो आता याच्यामध्ये घातलेला आहे. आणि हो, गर काढून घेतल्यानंतर तो थोडासा पल्स मोडवरती मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, असा घालायचा नाही. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या कस्टर्डमध्ये आंब्याचा पल्प मिसळला गेला पाहिजे आणि मग आपण परत हे मँगो कस्टर्ड खाताना एकसारखा असा मँगोचा फ्लेवर लागावा. तर कोणी म्हणेल की अशा पद्धतीने बनवण्यापेक्षा सरळ मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरून बनवलं तर नाही चालणार का? हो, तसंही चालतं, पण आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे ओरिजिनल आंब्याचा गर वापरून जर हे कस्टर्ड बनवलं ना तर त्याची चवही तितकीच ओरिजिनल लागते. म्हणून आपण अशा पद्धतीने बनवलंय. अजून मराठी कुकिंग चॅनलवरती कोणीही अशा पद्धतीने हे मँगो कस्टर्ड बनवलेलं नाही. तर बघा आता हे साधारण एक 4 ते 5 तासांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय. तितका वेळ जर कोणाला नसेल तर डीप फ्रीजरला तासभर ठेवलं तरीही पुरेसं होतं. तर 4 ते 5 तासांनंतर आपलं हे मँगो कस्टर्ड पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थोडंसं असं पातळ झालंय. याचं कारण म्हणजे आपण याच्यामध्ये आंब्याचा पल्प घातला होता, त्यामुळे हे असं झालंय. पण चवीला खूप जबरदस्त लागतं. वरून आंब्याच्या फोडी किंवा टुटी फ्रुटी न घालताही हे चमच्याने खायला खूप भारी लागतं. पण याची चव अजून वाढावी म्हणून आपण हे आंब्याचे तुकडे आणि टुटी फ्रुटी घातली आहे याच्यामध्ये. आणि हो, ज्यावेळेस कस्टर्ड थंड करायला ठेवलं होतं ना त्यावेळेसच मी एक आंबाही फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि त्यानंतर मग आता तो काढून कट करून मग कस्टर्डमध्ये घातलाय. असं करण्याचं कारण म्हणजे आपल्या कस्टर्डला ना एकदम ओरिजिनल आंब्याचा स्वाद यावा आणि आपण कस्टर्ड खाताना मध्ये मध्ये आंब्याच्या त्या फोडी आल्या की एकदम फ्रेश आंबा लागावा, म्हणून मी हे शेवटी घातलेले. तर इथं हे आपलं रिच, क्रीमी आणि टेस्टी असं मँगो कस्टर्ड तयार झालेलं आहे. नेहमीचं फ्रूट कस्टर्ड, मँगो आईस्क्रीम त्यापेक्षाही खूप जबरदस्त लागतं. ओरिजिनल आंब्याचा पल्प, शेवटी ओरिजिनल आंब्याचे तुकडे घातलेले आहेत, त्यामुळं याची चव नेक्स्ट लेवलला जाते. तुम्हीही नक्कीच करून बघा. आता आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आपली आंबा स्पेशल सिरीज जर तुम्ही अजून बघितली नसेल तर नक्कीच बघून घ्या, कारण आता आंबेही सगळीकडे स्वस्त झालेले आहेत, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी तुम्हाला ती नक्कीच उपयुक्त ठरेल. तर आजचा हा मँगो कस्टर्डचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशा साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही या अगोदर असं मँगो कस्टर्ड खाल्लं होतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा.